फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मागेल त्याला शेततळ सिंचन प्रकल्पांना गती यासारख्या अनेक उपाययोजनांमुळे पाणीदार महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रयत्न झाले। दुसऱ्या टर्ममध्येही शेतकऱ्यांच्या कल्याणाचे अनेक निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात येत आहेत। वर्षभरात अतिवृष्टी आणि अवकाळीनं ग्रस्त शेतकऱ्यांनाही सरकारनं मदतीचा हात दिलाय। जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा, शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटींची कृषी समृद्धी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधीत शेतकऱ्यांच्या अनुदान रकमेत 6 ते 9 हजारांनी वाढ, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज, माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 47,000 प्रति हेक्टर मदत, कापसाला बोनस आणि सोयाबीन विक्री धोरण, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज।